मनू आणि विकी छान शेजारी आणि एकमेकांचे सुंदर मित्र होते. इकडे तिकडे हिंडणं आणि निसर्ग बघणं ह्या दोघांना खूप आवडायचं. मनू, बघ तिकडे, दिसलं काही? मी त्याच लिलीच्या तलावाबद्दल बोलत होतो. विकी, तू तर महान आहे. तू ही जागा कशी शोधलीस? ते काही दिवसाआधी मी आपल्या बाबांसोबत बाईकवर फिरत होतो. मी त्याच दिवशी या तलावाला बघितलं. ते सगळं जाऊ दे, पण खूपच मस्त आहे. इतक्या मासोळ्या, वाव, सुंदर आहे. वेगवेगळ्या रंगांच्या मासोळ्या आपल्यासारख्याच खेळतात आहेत. यांना खाऊ घालायला आपण काहीतरी आणायला हवं होतं, हो ना? हो हो, आपण न विसरता उद्या यांच्यासाठी काहीतरी खायला आणूया. आणि एक काटा पण. काटा कशासाठी? आपण जेवणाला काट्यात फसवून त्याला तलावात टाकू. मासोळी काट्यात फसेल आणि त्याच वेळी आपण काट्याला ओढून मासोळीला पकडू. अरे विकी, मी त्यांना पकडण्याच्या गोष्टी नव्हतो करत. आपण त्यांना जेवण देऊ. मग बघ किती छान उसळून उसळून खेळतील. मनू, आपल्याला काय की या मासोळ्या तलावात खेळतायत की नाही, आपण त्यांना पकडू आणि घरी जाऊन त्यांना फिश टँक मध्ये ठेवू. त्याची मुळीच गरज नाहीये. आणि तुला घाबरायची गरज नाही. आणि एक काम करायचं का, काट्याच्या जागी आपण मासोळीला पकडायला एक जाळं घेऊन येऊ. काही गरज नाही. आपण रोज इकडे येऊ, या सुंदर तलावाला आणि रंगबिरंगी मासोळ्यांना बघू आणि परत जाऊ. ठीक आहे? काहीही असो, मी तर उद्या जाळं फेकून मासोळीला पकडणार. तू इकडे बसून खेळत्या मासोळ्यांना फक्त बघत राहा. तर ही आहे या लहान मुलांची योजना. हे दोघं या बिचाऱ्या मासोळ्यांना या तलावातून पकडण्याची योजना बनवतायत. मला काहीही करून या मासोळ्यांना याबद्दल सांगायला पाहिजे. बेडूक दादा, तू इतका काळजीत का दिसतो आहे? आमच्या सोबत खेळत का नाहीये? तुम्ही खेळत राहणार आणि अवतीभवती काय सुरू आहे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्हाला माहितीये की ते लहान मुलं तुमच्याकडे बघत काय म्हणत होते? काय म्हणत होते ते मुलं दादा? ते बोलत होते की ते उद्या एक जाळं आणणार आणि तुम्हाला इथून नेणार. अरे नाही, मग आता आपण काय करायचं? आता आपण कुठे जायचं? बेडूक दादा, आता तुम्हालाच आमची मदत करावी लागेल. ओ, मी यात काहीच करू शकत नाही. आम्ही तर फक्त एक छोटे जीवजंतू आहे, पण ते मानव आहेत. त्यांना आपल्याला पकडण्यासाठी काटा किंवा जाळ्याची गरज आहे. पण तरी आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. एक उपाय आहे. सांगा ना बेडूक दादा, आता आम्ही काय करू? आम्ही वाचू शकतो ना? इथे जवळच एक कालन नावाचा खेकडा आहे. हो, तो थोडा रागीट नक्कीच आहे, पण जर त्यानं प्रयत्न केला तर तो तुम्हाला वाचवू शकतो. कळलं तुम्हाला? मी आज जाऊन त्याला भेटून येतो. मासोळ्यांना कोणत्याही हालतीत वाचवण्यासाठी बेडूक दादा कालन खेकड्याला भेटायला निघाला. आणि तिकडे कालन खेकडा दगडाच्या बाजूला आरामात पहुडला होता. बेडूक दादा हळूच कालन खेकड्याच्या जवळ गेला. काय झालं भाऊ? आता तुम्हाला झोपूही नाही देणार का? मला तुमची मदत हवी आहे. आता मी आणखी कोणाची मदत नाही करू शकत. तू जा आणि नंतर ये. कालन भाऊ, तुम्ही इतके शक्तिशाली खेकडे असून सुद्धा आम्हा जीवांचं रक्षण करू शकत नाही. तू माझा अनादर करतोयस का? काय काम आहे सांग. अरे इथे जवळच त्या लिली तलावाच्या मासोळींचा प्रश्न आहे. मासोळ्यांना काय झालंय? आता काय सांगू तुम्हाला, काय व्हायचं राहिलंय. आज 2 मुलं आले होते तलावाजवळ. बोलत होते की मासोळ्यांना पकडून ते आपल्या सोबत नेणार. जर आपण आता काही केलं नाही तर त्या लिलीच्या तलावामध्ये एकही मासोळी वाचणार नाही. उद्या ते एका जाळ्यासोबत येणार आहे. ही
ही तर मला खूप कठीण गोष्ट वाटते. पण भाऊ आता करायचं तरी काय? हा, आपण असंच तर नाही बसू शकत. काहीही झालं तरी आपल्याला आपल्या मित्रांना वाचवावंच लागेल. बघ, तू एक काम कर. तू जाऊन सगळ्या मासोळ्यांना सांग की त्या सगळ्यांनी निश्चिंत राहावं. मी उद्या येईन आणि त्या मुलांना चांगलाच धडा शिकवीन. मी जे म्हणालो ते तुला कळलं की नाही? मनू, आधी तू बाल्टीमध्ये पाणी भर रे. मी मासोळ्यांना पकडून त्यांना काठावर ठेवीन. तू त्यांना पकडून बाल्टीत ठेवू लागशील. लक्षात ठेव, कुठली मासोळी पाण्यात परत नको जायला. ठीक आहे, ते मी बघून घेईन. आज तर आपण कमालच करूया. जेव्हा मासोळ्यांनी भरलेली बाल्टी आपण घरी नेऊ तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतील. तुझे बाबा तर नवीन फिश टँक घेण्यासाठी धावतील. तसं थोड्या मासोळ्या तू आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो आणि थोड्या आपण आपल्या मित्रांनाही देऊ. भाऊ ते मुलं आले. मी एक काम करतो, तू इथेच बसून राहा. अरे नाही, खेकडा, विकी पळ. तू घाबरू नको मनू, मी याला आता पकडतो. लागलं. आणि अशा रीतीने सगळ्या मासोळ्या मोठ्या संकटातून वाचल्या. बेडूक दादाच्या प्रसंगावधानामुळे आणि खेकड्याच्या धैर्य आणि शक्तीमुळे संकटाला दूर पळवण्याकरता ते यशस्वी ठरले. मनू आणि विकी त्यांची एकी पाहून घाबरले आणि परत कधीच त्या वाटेला नाही गेले. दररोज प्रमाणे संध्याकाळी देवती आणि तिचे मित्र जुन्या आंब्याच्या झाडाखाली खेळत होते. ए अच्चू, आता मला राग येतोय. तू खेळामध्ये चीटिंग करत आहे. काय चीटिंग? मी आणि चीटिंग? अरे, तुम्ही दोघं भांडणं बंद कराल? चला आपण पुन्हा एकदा मोजायला सुरू करू. मी मोजते. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. 6ने दिलं पाणी, मी झाडांना टाकलं पाणी. झाडांनी दिले फूल, मी दिले आईला फूल. आईने दिलं जेवण, मी कुत्र्याला दिलं जेवण. कुत्र्याने मला चावलं, बाव बाव बाव, कुंजती आऊट, कुंजती आऊट. असं कसं? तू खोटं बोलतेय. मी नाही ऐकणार, मी नाही ऐकणार, मी नाही ऐकणार. तुला ऐकावंच लागेल. मी ऐकणार नाही, मी नाही ऐकणार. तुम्ही भांडतच राहा, तोपर्यंत मी खाऊन घेतो. आगपेटी जळते जेव्हा ती घासते, जेव्हा ती घासते तेव्हा ती हसते. अरे बस करा. ती चिमणी पण आपल्याला बघून हसत असेल. मुलांचे खेळ आणि सगळ्या बदमाशा जुन्या आंब्याच्या झाडावर बसलेली चिमणी बघत होती. ओहो, हे मुलं पण किती मस्तीखोर आहेत. पण ह्यांना असं भांडताना पाहून मला छान वाटतं. उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा भांडण झाल्यावर पुन्हा मैत्री कराल, हे बघून मला आनंद होईल. कुंजती पण चीट करते. अरे जा जा, तू हे सगळं ह्याच्याकरता म्हणते ना की गेम्स मध्ये तू जिंकू शकशील. मला तुझी सगळी लबाडी माहितीये. मी खोटं बोलून मी तुम्हा सगळ्यांना आउट का बरं करू? त्याच्याशिवाय पण मी जिंकू शकते. सगळ्यात आधी तुम्ही सगळे खाऊन घ्या, नाहीतर मग मला द्या. ओय, तूच तर आम्हाला हे आणून दिलं ना, आता तूच परत मागतोय. तेव्हा एक शिकारी जुन्या आंब्याच्या झाडाच्या वाटेने चालला होता. तो लक्षपूर्वक सगळीकडे बघत होता. ही जागा खूप सुंदर आहे. इथे तर खूप सारे पक्षी मिळतील.
हे तर खूपच दुर्लभ जातीचे पक्षी दिसतायत. यात काहीच शंका नाही. ही खूपच चांगली संधी आहे. पक्ष्यांचं लक्ष तर त्या मुलांवर आहे. हा, मिळाला मिळाला. अरे तो बघा, एक शिकारी. अरे अरे पळा. बिचारे चिमणीची पिल्ल एकटीच राहिली झाडावर. आता यांचं काय होईल? काश आपण काही करू शकलो असतो. आता या चिमणीच्या पिल्लांचं काय होईल? चला त्या पिल्लांना वाचवूया. हा देऊ, आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू, त्यांची काळजी घेऊ. आणि अशा प्रकारे देवती आणि तिच्या मित्रांनी पिल्लांची काळजी घेण्याचा निश्चय केला. आणि मग मुलं त्यांना रोज खाऊ द्यायला लागले. काही दिवसांनी चिमणीची पिल्लं मोठी झाली आणि उडायला लागली. तू इथून कुठेतरी दूर उडून जा. तू जर का इथे राहिली तर शिकारी तुला पण पकडून घेईल. खूप दूर एक मोठं जंगल आहे. तुम्हाला तिकडे खूप मित्र भेटतील. तुम्ही तिकडे चालले जा. हा. देवती आणि तिचे मित्र चिमणीच्या पिल्लांना पंख पसरवून उडताना बघत राहिले. किच्चू आणि आजी अम्मीनी एका छोट्याशा सुंदर गावामध्ये राहायचे. ते दोघेही खूप आनंदात राहत होते. आजीकडे 2 गायी होत्या. अशाच एके दिवशी आजी आणि छोटा किच्चू गायींना चारा खाऊ घालत होते. बाळा किच्चू, हा चारा त्या काळ्या गाईला खाऊ घाल. हो आजी. आजी आजी, आपण या वासराला उद्या नदीवर आंघोळ घालून द्यायला जायचं का? उद्या? अरे कालच तर गेलो होतो. काही हरकत नाही आजी, आपण उद्या पण जाऊ. बर बर. हा मुलगा मोठा चंट आहे. तुला पाण्यात खेळायचंय ना? नाही आजी, मी पाण्यात अजिबात नाही खेळणार. चल खोटारड्या, आजी सोबत खोटं बोलतो. त्याच वेळेस एक भुकेला भिकारी गावामधून भिक्षा मागत जात होता. आजीला बघून तो भिकारी आजीच्या घराकडे हळूहळू यायला लागला. ओह, अरे देवा, मी खूप थकलो आहे कारण मी खूप दुरून आलोय. मी दुरून चालत चालत आलोय. मी एक भिकारी आहे, खूप भुकेला आहे. कृपा करून मला काही द्या. मला खूप भूक लागली आहे. ठीक आहे, तू हात धुवून वरांड्यामध्ये बसून जा. मी तुझ्यासाठी अन्न आणते. ओह, मी तुमचे खूप खूप आभार मानतो आजी. अरे ठीक आहे, भुकेल्याला खाऊ घालणं चांगलं असतं बरं. अच्छा, मग ठीक आहे. ऐक, मला तुझी चेन हवी आहे म्हातारे. ऐकलंस का? जेवण जेवून शक्ती मिळाल्यानंतर त्या भिकाऱ्याचा आवाज बदलला. तो एक चोर होता. तो जोर जोरात हसायला लागला. बिचारी आजी आणि किच्चू हे सगळं बघून एकदम घाबरले. अरे, आम्हाला काही करू नकोस, आम्ही साधी माणसं आहोत. तर मग आताच्या आता तुझी चेन आणि बांगड्या दे मला म्हातारे. आजी ग, ही गोष्ट सोन्याची आहे ना? पण तू तर म्हणाली होती की सोन्याच्या सगळ्या गोष्टी आत्या कपाटात सुरक्षित आहे. काय? नकली चेन देऊन तुम्ही मला गंडवू पाहत आहात का? मी तुम्हाला बावळट वाटतोय का? कुठे आहे ती खोली?
बाजूला व्हा. आजीचा हुशार नातू. चल गावकऱ्यांना बोलवूया. आजी आजी थांब. त्या गरीब माणसाला आपण 2 दिवस उपाशी ठेवूया आणि नंतर गावकऱ्यांना अगदी बोलवू. बरोबर. जेव्हा आपण त्याला खाऊ घातलं तेव्हा त्याने रंग दाखवला. हो आजी, आपण त्याला धडा शिकवलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या हुशार किचूने चोराला पकडलं. तो चोर 2 दिवस त्या खोलीमध्ये उपाशी राहिला. त्याला प्यायला पण पाणी नव्हतं. त्यानंतर आजीने गावकऱ्यांना बोलावलं आणि त्या सगळ्यांनी मिळून त्या चोराला गावातून बाहेर हकलून दिलं. त्यानंतर तो चोर परत गावाकडे फिरकला नाही. अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झाला नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही, आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट. पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारणा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती. आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले
ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं. बिचारा, मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता अच्छा, बरं, मी तुला एक युक्ती सांगते. पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे. इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे? तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे, आपला पोपट तर उडून गेला. अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. बेटा किट्टूनी, लक्ष ठेवशील. कावळ्या आणि कोंबड्यांनी गहू खायला नको. ठीक आहे आई, मी लक्ष ठेवीन. मी जोपर्यंत या वरांड्यात बसलो आहे तोपर्यंत मी कुठल्याच कावळ्याला आणि कोंबडीला आपल्या गव्हापर्यंत नाही येऊ देणार. खूप छान. मी लगेच जाऊन पुआली गाईसाठी गवत कापून आणते. तू भरपूर गवत कापून आरामात घरी ये. शू, उड कावळ्या, जा इकडनं. मी तुला या गव्हाचा एकही दाणा बिलकुल खाऊ देणार नाही. चल जा. वाह, हे गाईचं वासरू धावताना किती गोड दिसतंय. अरे, तू माझी मस्करी का करतोयस? मी तुझ्यापेक्षा अजून वेगानं धावू शकते. थांब तर. बघच तू. अरे, किती वेगानं धावतेय. तुला काय वाटलं तू मला हरवू शकते? बघितलं ना, हरवलं ना मी तुला. आता मी धावतो, तू मला पकड. किट्टूनी, बेटा किट्टूनी. अरे, आई मला बोलवतेय का? नाही, मी इतक्या लवकर घरी नाही जाणार. मला अजून काही वेळ तुझ्यासोबत खेळायचंय. पाऊस येणार आहे ना, म्हणून बहुतेक आई मला बोलवत असेल. ते गहू आई एकटी आवरून ठेवू शकते ना? बेटा, अरे, आता तर माझी पण आई मला बोलवतेय. किट्टूनी, मी अजून नाही खेळू शकत. माझी आई मला बोलवतेय. मला जावं लागेल. तुझी आई तुला बहुतेक अशाचसाठी बोलवत असेल. तू नको जाऊ ना, थोड्या वेळ अजून खेळू आपण. नाही, मला अजून नाही खेळायचं. मला घरी जायचंय. ठीक आहे, जायचं असेल तर जा. मला पण माझ्या आईने बोलवलं, मी तर नाही गेलो. चांगले मित्र असे थोडी असतात. चांगले मित्र नेहमी सोबत राहतात. मला जाऊन बघायला हवं की तिला घरी का बोलवलं होतं. अगं आई,
आपण खेळत असताना आपल्या आयांनी आपल्याला आवाज दिला. मी तर नाही गेलो आणि खेळत राहिलो. तुझ्या आईच्या एका हाकेवरनं तू खेळणं थांबवलं आणि पळत वापस आली. असं का बरं? किट्टूनी, आपली आई आपल्याला जे पण सांगते ते आपल्या भल्यासाठी सांगते. जर आपण त्यांची गोष्ट त्यांनी बोलल्यावर नाही ऐकली तर त्यात आपलंच नुकसान होतं. अरे बापरे, किती जोरात वारा सुटलाय. या वादळात झाड कोसळायला नको. जेव्हा तुझ्या आईने तुला बोलवलं तेव्हाच तू गेला असता तर तुला आता एवढी भीती नसती वाटली ना किट्टूनी? अगदी बरोबर. आईचं बोललेलं म्हणणं मी न ऐकल्याची चूक केली. तू फक्त लक्षात ठेव की पुन्हा अशी चूक नको व्हायला. आहा, पाऊस तर कमी झाला. आई, कुठे होतास रे तू? आई, मला माफ कर आई.